व्हीसी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गप्पा, हास्य आणि थोडीफार बचत असं चित्र उभं राहतं. पण सांगलीतील घे भरारी या व्हीसी समूहाने मात्र या पारंपरिक चौकटीला छेद देत व्हीसीला समाजसेवेची नवी दिशा दिली आहे. या समूहाच्या उपक्रमाचं कौतुक करत माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर ज्योती आदाटे यांनी एक प्रभावी संदेश दिला. व्हीसी केवळ बचतीचे नव्हे तर समाजसेवेचेही क्षेत्र असावे. सांगली येथे घे भरारी व्हीसी ग्रुपच्या वतीने नुकताच एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी डॉक्टर ज्योती आदाटे यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवी निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजकारण, महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन यासाठी झटणाऱ्या डॉक्टर आदाटे यांचा गौरव करताना वातावरण उत्साहाने भरून गेलं होतं. या कार्यक्रमात मराठा उद्योजक कक्षाच्या प्रमुख आशा पाटील, उद्योगपती नाजिया शेख, अंकलेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालिका शीतल चौगले, प्राध्यापक अरुण सूर्यवंशी व शास्त्रज्ञ प्रेम पाटील यांनी डॉक्टर आदाटे यांचा गौरव केला. डॉक्टर आदाटे यांनी या प्रसंगी महिलांना उद्देशून म्हटलं, स्त्रियांची आर्थिक सक्षमता हीच सामाजिक प्रगतीची पहिली पायरी आहे. व्हीसी म्हणजे केवळ बचतीचा मार्ग नाही, तर ती महिलांना एकत्र आणणारी, विचारांना दिशा देणारी आणि समाजात परिवर्तन घडवणारी चळवळ आहे. त्यांनी पुढे सांगितलं की घे भरारी समूहाने समाजाभिमुख उपक्रम राबवून व्हीसीला एक वेगळ्या पातळीवर नेला आहे. अशा उपक्रमाचा आदर्श इतर व्हीसी आणि बचत गटांनी घ्यावा असा संदेशही त्यांनी दिला. या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील महाविद्यालयाच्या प्रमुख विजयाताई पाटील, अनिसच्या प्रियंका लुपलोंडे, शरयू पाटील, क्रांती कदम यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. घे भरारी सारखे गट महिलांच्या नेतृत्वातून समाजात सकारात्मक ऊर्जा आणि परिवर्तनाचा संदेश देत आहेत आणि याचाच प्रत्यय या व्हीसी समूहाच्या प्रेरणादायी कार्यक्रमातून पुन्हा एकदा आला आहे. डॉक्टर ज्योती आदाटे यांचं विचारप्रेरक प्रतिपादन म्हणजे केवळ शब्द नव्हे तर नव्या समाज निर्मितीची दिशा आहे. व्हीसीला समाजसेवेचं व्यासपीठ बनवणाऱ्या घे भरारी ग्रुपचे उदाहरण सांगते की प्रत्येक छोटीशी बचत मोठ्या सामाजिक बदलाची बीजं रोवू शकते. घे भरारी महिलांची बचत हे समाजसेवा प्रेरणादायी प्रवास सांगलीतूनच सुरू.